मित्रांनो, आज आहे मी माझ्या आयसीएन कॉम्पिटिशन पासून फक्त 8 दिवस लांब आणि आज मी ट्राय करतोय या राक्षसाचा बायसेप आणि ट्रायसेप वर्कआउट। भाई माणूस नाही ना, राक्षस आहे हा भाई, दानव आहे दानव। याचं नाव आहे अँड्रू जॅक आणि हा होणार आहे 2026 चा मिस्टर ऑलिम्पिया चॅम्पियन। चल भाई सुरू करूया। आज बोलायची ताकद नाही, जरा समजून घ्या। याची वर्कआउट स्ट्रॅटेजी काहीतरी वेगळीच आहे। 3 सुपर सेट आहेत, प्रत्येक सुपर सेटला 2 व्हेरिएशन। पहिल्या सुपर सेटचा व्हेरिएशन आहे इन्क्लाइन केबल ट्रायसेप पुश डाऊन। हो माहिती आहे, घे ट्रायसेप बघायचे, घे। दिसतंय काय मच्छीची तुकडी? इथं तर करकडीत दिसतंय, स्टेजवर बघू कशी दिसतंय। सुकलेला बोंबेल नको वाटू दे म्हणजे झाला। त्यानंतर लगेच पुढचा श्वास घ्यायच्या आधी अँड्रू जॅक मारतो अंडर हँड ग्रिप केबल ट्रायसेप पुश डाऊन। असे 2 व्हेरिएशन तुम्हाला एका दमात मारायचे, तेव्हा होतो तुमचा एक सेट। आणि अशा एका सुपर सेटचे 3 सेट मारायचे। भाई पंप काय, पंपचा बाप पण पहिल्या सेट मध्ये उभा राहील। त्यानंतर दुसरा सुपर सेट स्पायडर कर्ल इझी बार घ्या, म्हणजे ग्रिपिंगला सोपी पडेल आणि रिस्ट पण कम्फर्टेबल राहील। त्यानंतर बार ठेवला की लगेच तुम्हाला या मशीनवर यायचंय। याला बोलतात स्टँडिंग केबल बायसेप कर्ल। बायसेप वर जास्त फोकस करण्यासाठी मी असल्या काहीतरी उचापत्या करत होतो। त्यामुळे पुढे गेलो तरी पण नाही जमला, थोडा मागे आलो तरी पण नाही जमला। तिच्या आईला शेवटी जाऊन परत मशीनच्या जवळच उभा राहील। हा आत्ता कसा वाटतंय प्रेशर आल्यासारखं। आता बायसेपचा डोंगर बनवतो बघ यार। जेव्हा मी या वेगवेगळ्या ऍथलीट्सचे वेगवेगळे व्हेरिएशन्स ट्राय करत असतो, तेव्हा मला समजतं की भाई आपण आजपर्यंत फक्त मोजक्याच व्हेरिएशन वरती काम करत आलोय। मसल्सला वेगवेगळ्या अँगल्सचे कसं ट्रेन करायचं, ज्याचा जास्त अभ्यास तर भाई फॉरेनर्स कडे आहे आणि आपण यातच अटकलोय। सेम वर्कआउट रुटीन आपण लॉंग टर्म पर्यंत फॉलो करू तर आपली मसल ग्रोथ जास्त होईल। मला तर पर्सनली असं अजिबात नाही वाटत। एनिवे ज्याचे त्याचे विचार। त्यानंतर पुढचा सुपर सेट ट्रायसेपचा। सेम मशीनवर क्रॉस बॉडी ट्रायसेप एक्सटेन्शन मारायचंय आणि ते ठेवलंस की लगेच ट्रायसेप पुश डाऊन मशीनवर जाऊन बसायचंय। एक लक्षात घ्या, प्रत्येक सुपर सेट मध्ये 2 व्हेरिएशन मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फक्त 5 सेकंदाचा टाइम घ्यायचा। मॅग कसा दिसते ट्रायसेप, अरे सॉरी मच्छीची तुकडी। आपला बॉडी फॅट पर्सेंट बघून काय वाटते भाई, प्रोग्रेस आहे का नाही आपली इन कम्पेअर टू 20 डेज बिफोर। त्यानंतर शेवटचा सुपर सेट आहे प्रीचर केबल बायसेप कर्ल। आता माझी तर प्रॉपर मशीन नाही आहे म्हणून मी केबल यूज करतोय, तुम्ही मशीन पण यूज करू शकता जर तुमच्या जिम मध्ये अवेलेबल असेल, कारण फ्री वेट मध्ये तर हाफ रेंजेस मिळते आणि कॉन्ट्रॅक्शनला पीक पर्यंत नेता नाहीये। यात कसा बायसेपचा डोंगर बनतंय नाही आणि लेंथनिंग पण प्रॉपर होते। तिथनं उठलास की लगेच तिथे येऊन उभा राहायचा। आजच्या दिवसात ही मशीन अजिबात सोडायची नाही, भांडणं झाले तरी चालतील, घंटा हालाचा नाही तिथनं। मारबात दमचट बायसेप ट्रायसेप। वर्कआउट संपवला, कार्डिओवर आलो, कार्डिओ संपवला, आता जरा पोजिंग करते ना। पोजिंग बघा जरा, पंप कसा आलाय ते सांगा। बायसेप मध्ये डेफिनेशन वाढली आहे की नाही, बॅक साइडने बायसेप कसा दिसतोय कमेंट मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडले असेल तर या दानवाचा वर्कआउट ट्राय करायला विसरू नका आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा। तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन।